आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे आनंदीचा गृहप्रवेश करण्यासाठी इथे युगंधर निंबाळकरांच्या आईनं सांगितलेलं असतं आणि तेव्हा ती आता इकडे गृहप्रवेश करायला सुरुवात केलेली असते। जेव्हा आपण पाहतो इथे आता आनंदी उंबरठ्यावर उभी असते आणि त्याच वेळेला आता इकडे युगंधरची आई म्हणत असते, हे बघ आनंदी, आता हा उंबरठा ओलांडून तू आतमध्ये ये, तुझं ह्या घरामध्ये स्वागत आहे। शिल्पाला मात्र ह्या सर्व गोष्टींचा फार जास्त राग आलेला असतो। शिल्पा म्हणत असते, नाही, काही झालं तरी मला ह्या गोष्टी अजिबात मान्य नाही आहेत, हे मी अजिबात सहन करणार नाही, असं शिल्पाचं म्हणणं असतं। पण आता युगंधरच्या आईनं पूर्ण विचार करूनच हा निर्णय घेतलेला असतो। त्यांना असं वाटत असतं, युगंधर निंबाळकर एवढं मोठं नाव आहे आणि त्याच्या नावाला इथे कुठेही गालबोट लागता कामा नये, आणि जर तसं झालं तर माझ्या पोराचं आयुष्य हे खराब होऊ शकतं, असं त्यांचं म्हणणं असतं। आणि त्या सर्व गोष्टींचा विचार करून आता इकडे तिला आतमध्ये घेण्यात येतं। आनंदी गृहप्रवेश करते, मापटं ओलांडते आणि त्यानंतर मात्र आता तिचा गृहप्रवेश होत असतो। जेव्हा आनंदी आतमध्ये येते त्यावेळेस मात्र इथे आता तिला फार भरून आलेलं असतं। ती विचार करत असते, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या बाबतीत अशा का होत आहेत? आज मला मालक साहेबांची गरज आहे, पण मालक साहेब मात्र इथे जागेवर नाही येत। आता आनंदीला इकडे फक्त गृहप्रवेश करून आतमध्ये घेतलेलं असतं, ना तिचं औक्षण ना कोणती गोष्ट काहीही केलेलं नसतं, पण तरीसुद्धा आनंदी मात्र इथे आता ह्या सगळ्या गोष्टीचा स्वीकार करूनच आतमध्ये येते। जेव्हा आनंदी आतमध्ये येते त्यावेळेला मात्र आता इकडे त्याची आई आणि वडील त्याचबरोबर ते दोघेही जण म्हणत असतात, आता तुम्ही सर्वांनी इथे आलात आणि आनंदीला न्याय मिळवून दिलात, ही गोष्ट आम्हा सर्वांसाठी खूपच आनंदाची आहे। तेव्हा गावकऱ्यां बायका म्हणत असतात, खरं सांगू का, इथे एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, हे बघा, आम्हाला पूर्ण खात्री होती की इथे आता आनंदीवर अन्याय होणार नाही आहे। आनंदीला इकडे आता काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे तिला न्याय मिळेलच, आणि त्याचबरोबर इकडे आनंदीला न्याय मिळाला ही फार जास्त आनंदाची गोष्ट आहे, असं सुद्धा आता इथे ती लोक बोलत असतात। त्याच वेळेला आता इकडे शलाका विचार करत असते, काही जरी झालं तरीसुद्धा ही जी काही गोष्ट आहे ना ती गोष्ट मात्र इथे तिच्या माहेरी पोचलीच पाहिजे, असं सुद्धा इथे आता तिला वाटत असतं। आता आनंदी इकडे आतमध्ये तर आलेली असते, पण आता इथे युगंधरची आई त्याचबरोबर इथे आता शिल्पा हे आता सर्वजण तिथून निघून जातात। आता हे सर्वजण तिथून निघून गेल्यानंतर आनंदी मात्र आता तिथेच उभी असते, आणि आनंदी जेव्हा तिथेच उभी असते त्यावेळेला मात्र तिला आता काय करावं ह्या गोष्टी समजत नसतात, आणि त्याचमुळे आता आनंदी पुन्हा घरामध्ये यायला सुरुवात करत असते। आता आनंदी इथे आता सुरुवात करत असताना त्याचसोबत आपण पाहतो की इथे आता जो काचेचा ग्लास इथे युगंधरच्या आईच्या हातून पडला होता, त्याच काचेच्या ग्लासाच्या तुकड्यावरती आनंदीचा आता पाय पडत असतो। जेव्हा आनंदीचा त्या ग्लासावरून इथे ग्लासाच्या तुकड्यावर पाय पडतो त्यावेळेला मात्र आता इकडे आनंदीच्या पायाला खूप मोठी जखम होत असते, इजा होत असते, आणि त्याच वेळेला आता इकडे आपण पाहतो आनंदी आता इकडे त्रासात असते। आनंदीच्या पायामध्ये त्या पूर्ण काचेचे तुकडे घुसलेले असतात, त्यामुळे आनंदीच्या पायातून रक्त येतं। पण आता ज्या आनंदीचा गृहप्रवेश करण्यासाठी तिला इकडे अपशकुनी त्याचबरोबर भिकारडी आणि उकरड्यावर राहणारी तुझी लायकी असं म्हणलेली ह्या शिल्पाच्याच घरामध्ये, युगंधरच्याच घरामध्ये आता इथे आनंदीचा मात्र गृहप्रवेश होत असतो। आनंदी आता इकडे त्याच रक्ताचे पाय घेऊनच आता ती आलेली असते। जेव्हा आनंदी येते तेव्हा ती खाली तशीच बसलेली असते। तेवढ्यातच आता युगंधर हे सगळं काही पाहतो आणि म्हणत असतो, आनंदी, त्याच वेळेला आनंदी म्हणत असते, मालक साहेब, मला इथे फार भीती वाटते, मालक साहेब, मला फार भीती वाटते, असं सुद्धा आता इथे ती बोलू लागते। त्याच वेळेला आता इकडे युगंधर आनंदीच्या पायाला लागलेल्या काचा आणि ते सर्व काही पाहतो। आता पाहिल्याच्या नंतर तो ताबडतोब इकडे आता तिथे असलेल्या नौकरांना बोलावून घेतो आणि त्यानंतर इथे म्हणत असतो, हे बघा, मी काय म्हणतोय ती गोष्ट ऐका, आनंदीला इकडे तुम्ही आता आतमध्ये घेऊन जा, आनंदीच्या पायाला इथे जखम झाली आहे,
आणि तिला मलमपट्टी वगैरे करा असं युगंधर सांगत असतो. आणि तेव्हा तिथे काम करणाऱ्या सविता मावशी आनंदीच्या हाताला धरतात आणि त्या मात्र तिला गेस्ट रूममध्ये घेऊन जातात. आता आनंदी पुन्हा एकदा त्याच रक्ताच्या पावलाने घरामध्ये मिरवत असते आणि त्याचबरोबर इथे आता ती तिला गेस्ट रूममध्ये घेऊन जाते. आता इकडे दुसऱ्या बाजूला युगंधर हा शिल्पाला भेटायला तिच्या खोलीमध्ये जात असतो. आता जेव्हा ती घेऊन जाते त्यावेळेला मात्र इकडे आता त्या मोलकरणीचं लक्ष जे आहे ते लक्ष इथे तिच्या पायांकडे जातं आणि तिच्या पायातून येणारं रक्त आणि ते सगळं काही ती पाहते. तेव्हा तिला मात्र खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणत असते, आनंदीताई म्हणजेच मालकीनबाई, तुमच्या पायाला फार मोठी जखम झाली आहे, तुम्हाला फार लागलं आहे, त्यावर मलमपट्टी केली पाहिजे, थांबा. तेव्हा ती तिचे पाय धरते आणि टेबलवर ठेवण्याचा प्रयत्न करते. पण आनंदी म्हणत असते, नाही, तुम्ही असलं काय बी करू नका. हे बघा सविताताई, माझ्या पायाला हात लावलेलं मला अजिबातच आवडत नाही आहे आणि नका लावू तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, असं ती बोलत असते. त्याच वेळेला सविता म्हणत असते, असं काय करताय आनंदी ताई, हे बघा तुमच्या पायाला जखम झाली आहे आणि त्यावर मलमपट्टी केली पाहिजे, मालक साहेबांनी सांगितले, तुम्ही द्या बरं माझ्याकडे तुमचे पाय. तेव्हा आनंदी म्हणत असते, नाही नको ना, मला तुम्ही हे मलमपट्टी केलेली वगैरे खरंच नाही आवडणार, प्लीज नको ना, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे आता सविता लगेचच फर्स्ट एड बॉक्स घेऊन येते आणि फर्स्ट एड बॉक्स आणल्यानंतर आता इकडे ती तिच्या पायाला लगेचच मलमपट्टी करत असते. पण आनंदी मात्र फार अवघडल्यासारखी झालेली असते. तिला वाटत असतं की नाही नको, कारण इथे त्या माझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत आणि माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असल्याकारणाने मी त्यांना इथे अशा पद्धतीने माझ्या पायाला हात नाही लावू देऊ शकत, असं ती बोलत असते. सोबतच आपण पाहतो आता सविताने तिला मलमपट्टी वगैरे लावून दिलेली असते आणि तेवढ्यातच आता दुसऱ्या बाजूला मात्र इथे आपण पाहतो की शिल्पा तिच्या खोलीमध्ये अंधार करून बसलेली असते आणि अंधार करून बसल्यानंतर आता आनंदी विचार करत असते, नेमकं माझ्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी काय चाललेल्या आहेत. आता शिल्पा जी आहे ना, त्या शिल्पाकडे युगंधर जातो आणि युगंधर गेल्यानंतर तो म्हणत असतो, ताई ताई म्हणून तिला आवाज देत असतो आणि लाईट चालू करणार तेवढ्यातच शिल्पा म्हणत असते, नाही अजिबातच लाईट वगैरे चालू करू नकोस. तेव्हा युगंधर म्हणत असतो, अगं ताई असं काय करतेस, अंधार करून काय होणार आहे. तेव्हा ती म्हणत असते, तुझ्या अशा वागण्याने ह्या घरावरच अंधार आलेला आहे, तर मग मी अंधार करून बसल्याने त्याने जास्तीचा काय फरक पडणार आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो तो तिला समजावत असतो, म्हणत असतो, हे बघ असं बोलू नकोस ना, प्लीज असं बोलू नकोस ना ताई. तेव्हा ती म्हणत असते, तुझ्या गोष्टी लक्षात येत आहेत का युगंधर, अरे तू आज काय केलेस हे सगळं काही तुला समजतंय का, नको बोलू सांग ना. अरे ज्या उंबरठ्यावर इथे समिधाचा हात घेऊन तिच्या डोक्यावर अक्षदा टाकून तू घेऊन आला होतास, त्याच उंबरठ्यावर आता तू त्या पोरीचा, त्या भिक्कारड्या पोरीचा इथे गृहप्रवेश करून तिला आतमध्ये तू घेऊन आला आहेस. तू असं का वागलास, का हे सगळं काही तू असं केलं आहेस, बोल ना, सांग ना. आता समिधाला काय उत्तर द्यायचं. तेव्हा आता इकडे युगंधर तिच्या समोर येतो आणि युगंधर तिच्या समोर आल्यानंतर तो म्हणत असतो, हे बघा ताईसाहेब, तुम्ही समजताय तसं काय बी नाही. अहो समिधाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी हे पाऊल उचललं आणि असलं कसलं समिधाचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. का असं वागलायस तू, का ह्या सगळ्या गोष्टी केल्यास, का हे सगळं काही अशा पद्धतीने केलंयस. त्याच वेळेला युगंधर म्हणत असतो की काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे एक गोष्ट लक्षात ठेव ताई, गावकऱ्यांसाठी आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी मी हे सगळं काही केलेलं आहे. फक्त आणि फक्त हीच एक गोष्ट होती आणि त्याचबरोबर मी तुला खरं खरं सांगतो, हे बघ गावकऱ्यांना इथे काय उत्तर द्यावं आणि काय नाही हे मला समजत नव्हतं आणि म्हणूनच मी ह्या सगळ्या काही गोष्टी इथे केलेल्या आहेत. अगं एका बाजूला इकडे आपली कंपनी, त्याच बाजूला दुसऱ्या इकडे हे सगळे काही गावकरी आणि त्यामुळे मी हे सगळं काही केलेलं आहे, असं आता इथे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता इकडे शिल्पाचा पारा पुन्हा चढतो आणि ती म्हणत असते, तू फार चुकीचं केलंयस. अरे तुझ्या गोष्टी लक्षात येत नाही येतं. अरे एक वेळा
नसतंच तू लग्न केलं, एक वेळा नसती भरभराट झाली, एक वेळा नसतं आपलं इकडे कंपनी टिकली तरी चाललं असतं. पण तू आज मात्र इथे समिधाला दिलेल्या इथे वचनाचा आणि त्याचबरोबर आश्वासनाचा तू पूर्ण विश्वासघात केला आहेस, असं ती बोलत असते. त्याच वेळेला युगंधर म्हणत असतो, अजिबातच नाही. अरे पण त्या पोरीबरोबर लग्न करताना तुझ्या एक गोष्ट लक्षात आली नाही का? तुला समिधाचा तो हसरा चेहरा आठवला नाही का? तेव्हा इथे आता तो म्हणत असतो, हो ताई, मला तिचा हसरा चेहरा आणि त्या सगळ्या गोष्टी आठवल्या ना. कितीतरी वेळा ते सगळं काही आठवलं. पण समिधाशिवाय मी दुसऱ्या कोणत्या बी पोरीचा विचार करणार नाही, हे तुला चांगलंच माहिती आहे. आणि तुला असं का वाटतं? तुला तुझ्या भावावर विश्वास नाही आहे का? तेव्हा ती म्हणत असते, नाही. एक वेळा स्वाभिमानाने जगता आलं नसतं तरी चाललं असतं, मान खाली घालून जगलं असतो. पण तू त्या पोरीबरोबर लग्न करून फार मोठी चूक केलीस युगंधर, फार मोठी चूक केलीस. तू असं करायला नको होतंस. का असं वागलास तू? का ह्या सर्व काही गोष्टी केल्यास? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. पण आता आपण पाहतो युगंधर म्हणत असतो, नाही, हे बघा ताईसाहेब, तुमचं काहीतरी चुकतंय. तुम्हाला काहीतरी मोठा गैरसमज होतोय. मी फक्त आणि फक्त नाही, मला नाही माहिती. त्या पोरीला मी माझ्या घरची लक्ष्मी मानणारच नाही आहे. ती पोरगी उक्करड्यावर राहण्याची तिची लायकी नाही आहे आणि राजवाड्यात राहण्याचे जर स्वप्न बघत असेल, ह्या घराची मालकीण होण्याची जर स्वप्न बघत असेल, तर ते मला अजिबातच मान्य नाही आहे. ही गोष्ट तिला जाऊन सांग तू, की तुझ्या लायकीत राहायचं म्हणून, कळलं का तुला? आणि त्याचबरोबर तिचं काय करायचं आणि काय नाही हे तुझं तू बघ, असं सुद्धा आता इकडे ताई त्याला सांगत असते. त्यावेळेला युगंधर म्हणत असतो, हे बघा ताईसाहेब, तुम्ही म्हणताय ते अगदी मला पटतंय, पण तुम्ही समजताय तसं नाही आहे, ती पोरगी तशी नाही आहे. त्याच वेळेला आता इकडे मी काय करायचं ते बघतो, असं म्हणून तो तिथून निघून जातो. तो तर तिथून निघून गेलेला असतो. पण आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला शलाका ही जाधवांच्या म्हणजे आबा जाधवांच्या घरी जाऊन पोहोचलेली असते. आता ती तिथे जाऊन पोहोचल्यानंतर आपण पाहतो की आता इथे ती लगेचच आरती असं आवाज देत असते. आरती पाठीमागे ओळून पाहते तर शलाका असते. तेव्हा ती म्हणत असते, शलाका मॅडम, तुम्ही आणि इथे कशाला आलेला आहात? काय काम आहे तुमचं इथे? आणि तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. त्याच वेळेला ती म्हणत असते, हो का? अगं मी तर निघून जाणारच आहे गं, पण मी इथे तुला एक गोष्ट सांगायला आली आहे. कसली आणि कोणती गोष्ट? असं विचारल्याबरोबर आता ती म्हणत असते, अगं तुझी बहीण, तुझी धाकटी बहीण म्हणजेच आनंदीचं लग्न मालक साहेबांसोबत युगंधरसोबत तू लावून दिलं आहेस. अगं पण एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का? ती कशी आहे, काय आहे, हे गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? तेव्हा ती म्हणत असते, म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, काय म्हणायचं आहे हे काही वेगळं सांगायला नको आहे का? अगं तिला लग्न झाल्यानंतर तिचा निंबाळकरांच्या त्या हवेलीमध्ये गृहप्रवेश त्या लोकांनी केला नाही, तर त्यांना फॅक्टरीच्या गेस्ट हाऊसमध्ये तिला एक रात्रभर ठेवलेला आहे लग्न झाल्यानंतर. तेव्हा ती म्हणत असते, शलाका मॅडम, उगाचच मला माहिती तुम्ही हे सर्व मुद्दामून सांगायला लागलेला आहात. मला माहिती आहे माझा तुमच्या कोणत्याही बोलण्यावर विश्वास नाही आहे. तेव्हा ती म्हणत असते, मला सांगून हे सगळं काय करायचं आहे? मी हे सगळं खरं सांगते, काहीही खोटं सांगत नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता तुला विश्वास ठेवायचा असेल तर ठेव, नसल ठेवायचा तर नको ठेव बाई. आणि तुला एक गोष्ट सांगू का? तुम्ही आत्ता जरी त्या लोकांना जाब विचारायला गेलात ना, तरीसुद्धा ती लोक इकडे असंच म्हणणार की नाही, आमची आनंदी आमच्या घरची सून आहे, आम्ही तिचा व्यवस्थित सांभाळ करतो, ह्या सगळ्या गोष्टी ती लोक बोलणार. पण तुला एक गोष्ट सांगू का? हे बघ, तसलं काय बी नाही. आनंदी इथे कसली दुःखात आहे, तिच्या आयुष्यात काय आलं आहे हे तुम्हाला माहिती नाही आहे. मग आता ती तिथून निघून गेल्यानंतर आरती म्हणत असते, नाही, काही जरी झालं ना तरी आनंदीच्या तोंडून खुशाली ऐकल्याशिवाय आता मला चैन पडणार नाही. जोपर्यंत मी हे सगळं आनंदीला विचारत नाही तोपर्यंत मला नाही जमणार. आनंदी मात्र जिवंतपणीच जर मरण यातना भोगत असली तर आनंदीचं हे सगळं काय होऊन बसलं आहे असा आरती विचार करते. तिला फार जास्त टेन्शन आलेलं असतं. मग आता शलाका म्हणत असते, बाई, मला जे सांगायचं होतं ना ते मी सांगून झालेलं आहे, या पलीकडे मला बाकी काही तुला सांगायचं नाही. आणि आणखी एक गोष्ट सांगू का? हे बघ, काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेव की इकडे त्या युगंधरने तुम्हा सर्वांना फसवलंय. अगं त्या घरची लोक कधीच स्वतःच्या चुका इथे समोर आणणार नाही आहेत आणि ती लोक स्वतःच्या चुकावर
डोक्यावर पांघरूणच घालणार असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो आरतीला टेन्शन आलेलं असतं आणि आरती म्हणत असते, खरंच आनंदीचे असे हाल होत असतील का? तर आनंदीला दिसत नाहीये आणि आनंदीला दिसत नसल्या कारणाने जर आनंदीचे अशा पद्धतीने हाल होत असतील तर मग काय करायचं आणि काय नाही ह्या सर्व गोष्टींचा आता इकडे ती विचार करू लागत असते. त्याचसोबत शलाका तिथून निघून जाते. पण आता आरती म्हणत असते, आता मला काही करून आनंदीशी बोलावंच लागणार आहे. जोपर्यंत मी आनंदीशी बोलत नाही तोपर्यंत मला ह्या सगळ्या गोष्टी समजणार नाही आहेत. काय करू? आनंदीशी बोलू का? लगेचच तिला फोन करू का तिच्याकडे डायरेक्टली जाऊन बघू नेमकं काय आहे म्हणून. पण ह्या शलाका मॅडमचा बोलण्यावर तरी विश्वास कसा ठेवायचा? ही शलाका किती स्वार्थी आहे हे मला चांगलंच माहिती आहे असं सुद्धा आता इथे आरती बोलू लागते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो शिल्पाताईने आता समिधाचा फोटो हातामध्ये घेतलेला असतो आणि ती म्हणत असते, समिधा मला माफ कर ग. खरं तर या घरामध्ये तुझ्याशिवाय दुसरी कोणतीही ग्रहलक्ष्मी किंवा सून म्हणून येणार नाही असा मी तुला शब्द दिला होता. तुझा तो हसरा चेहरा आणि त्या सगळ्या गोष्टी, पण मी हे सगळं माझ्या नजरेसमोर झालंय. मी काही करू शकत नाही ग समिधा, मला माफ कर. अगं जेव्हापासून तू गेलेली आहेस तेव्हापासून मी सतत तुझ्या आठवणीत आहे. आणि आणखी एक गोष्ट सांगू का समिधा, आपण दोघीजणी फक्त एक चांगल्या मैत्रिणी नाही तर एक ननंदानी भाऊजाईसुद्धा आहोत. आणि तू काळजी करू नकोस. हे बघ, युगंधरच्या आयुष्यामध्ये मी कोणाला कधीच येऊ देणार नाही. ही सुद्धा गोष्ट मात्र तेवढीच जास्त महत्त्वाची आहे असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. काही झालं ना तरी सुद्धा हे सुद्धा ती आता इथे बोलून घेते. त्याचबरोबर आपण पाहतो हे सर्व काही झाल्यानंतर आता इकडे शिल्पा रडत असते आणि शिल्पाच्या हातामध्ये हा जो काही समिधाचा फोटो आहे त्या समिधाच्या फोटोकडून ती पाहत असते आणि म्हणत असते, त्या भिकारड्या पोळीचा मी इथे निभाव लागूच देणार नाही. काही जरी झालं तरी त्या भिकारड्या पोळीला मी इथे धडा शिकवल्याशिवाय सुद्धा राहणार नाही असं सुद्धा आता इथे ती बोलू लागत असते. आणि त्यानंतर ताबडतोब आता खाली निघून येते. आता ताबडतोब खाली निघून आल्यानंतर इकडे ती पूर्ण घर डोक्यावर घेते. समोर पाहते तर काय काचेचे तुकडे आणि रक्ताचे पावलं तिला समोर दिसतात. आणि ते पावलं दिसल्यानंतर इथे आता तिच्या डोक्यामध्ये तिडकत जाते. ती जोराजोरातच इकडे सविता आणि तिथे काम करणारे रामू काका ह्यांना जोराजोरात आवाज देत असते. आणि तेव्हा सविता म्हणत असते, हो हो मालकीनबाई आले असं म्हणून आता ती आनंदीच्या पायाला पट्टी लावत असताना आहे त्याच ह्याच्यामध्ये तिथून निघून जाते. आनंदी म्हणत असते, तुम्ही नका काळजी करू, तुम्ही जा, हे सगळं मी करेल. मग आता ताबडतोब सविता शिल्पासमोर जाऊन उभी राहते. आता ताबडतोब शिल्पासमोर जाऊन उभी राहिल्यानंतर ती म्हणत असते, काय झालं? तेव्हा ती म्हणत असते, काय आहे हे? घर आहे का इथे एखादा दुसरा कुठला अड्डा आहे? कळत नाही का तुम्हाला? दुसऱ्या बाजूला आता अर्धवट राहिलेली पट्टी आनंदी मात्र स्वतःच्या हाताने बांधून घेत असते. आणि त्यानंतर ती विचार करत असते, काय करावं मला कळत नाही. नेमकं हे सगळं माझ्या बाबतीत होतंय ते योग्य होतंय का आणखी काही मी इकडे वेगळं करायला हवंय? इथे प्रत्येक जण माझा अपमान करतोय आणि ताईसाहेबांना तर मी मुळीच आवडत नाही. आता सविता म्हणत असते, काय झालं ताईसाहेब, बोला ना. मग आता शिल्पा म्हणत असते, काय झाले म्हणून तोंड वर करून काय विचारतेस? हे सगळे रक्ताचे पावलं कोणाचे आहे? तेव्हा ती म्हणत असते, मालकीनबाईचे. कोणाला म्हणतेस मालकीनबाई? नाही, आनंदीताईचे. कुठे आहे ती? गेस्ट रूममध्ये आहे. चल आत्ताच्या आत्ता हे साफ करून घे. सविता म्हणते, हो मी आत्ता लगेच साफ करून घेते. ताबडतोब एक बादली आणि फडकं घेऊन येते. पण तेवढ्यात शिल्पा म्हणत असते, थांब, हे सगळं कुणामुळे झालंय? हे सगळं जिच्यामुळे झालेलं आहे ना तिलाच हे सगळं साफ करायला लावायचं, समजलं? आत्ताच्या आत्ता तिला बोलून आण. कुठे आहे ती? त्यावरती म्हणत असते, गेस्ट रूममध्ये. गेस्ट रूममध्ये काय करते? तिची स्टोर रूममध्ये सुद्धा राहण्याची लायकी नाही आहे. तिला तुम्ही गेस्ट रूममध्ये ठेवले कुणाच्या आदेशावरून? नाही, ते मालक साहेबांनी. नाही, मी आणते, त्यांना लगेच आणते बोलून. असं म्हणून सविता धावतच आनंदीकडे जाते आणि आनंदीला म्हणत असते, मालकीनबाई तुम्हाला ना ताईसाहेबांनी बोलवले. आनंदी म्हणत असते, ताईसाहेबांनी बोलवले का? कशासाठी? चला ना, त्यांचं काहीतरी काम आहे तुमच्याकडे. आनंदी म्हणत असते, ठीक आहे मी येते. मग आता लगेचच ती तिला बाहेर घेऊन येते. बाहेर घेऊन आल्याबरोबर शिल्पाचा पारा पुन्हा चढलेला असतो. समोर आनंदी, सविता आणि हे सगळं काही झाल्यानंतर त्याचसोबत युगंधरने अशी माती खाल्ली आहे ह्या आनंदीसोबत लग्न करून, त्यामुळे तिला अजूनच राग आलेला असतो. आता आनंदी ही सविता शिल्पासमोर उभी असते आणि तेव्हा ती म्हणत असते, काय झालं ताईसाहेब, बोला ना. तेव्हा ती म्हणत असते, असं गोडगोड बोलून तू माझ्या मनावर राज्य करशील का? असं अजिबात मुळीच होणार नाही, समजलं तुला?
आणि काय गे, राजवाड्यात राहण्याची स्वप्न बघतेस का? उकरड्यावर राहण्याची सुद्धा तुझी लायकी नाही आहे. हे सगळं तू केलंयस ना, मग हे सगळं तू स्वतः साफ करायचं, असं ती तिला बोलत असते, सांगत असते. तेव्हा आनंदी म्हणत असते, ताईसाहेब काळजी करू नका, ह्या सगळ्या कामांची मला सवय आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी हे सगळं काही स्वच्छ करून घेते. त्याच वेळेला आता इकडे शिल्पा म्हणत असते, तुला तर ते सगळं स्वच्छ करून घ्यावंच लागणार आहे, त्यात काही वादच नाही आहे. पण एक गोष्ट मात्र नीट लक्षात ठेवायची, ह्या घराची मालकीण होण्याचं स्वप्न जर तू बघत असशील तर गाठ माझ्याशी आहे, समजलं का तुला? ह्या सगळ्या गोष्टी तू अजिबात कसल्याच पद्धतीने करायच्या नाही, हे सुद्धा नीट लक्षात ठेवायचं, समजलं का तुला? असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याचबरोबर आनंदी आता इकडे समोर येते आणि समोर आल्यानंतर लगेच शिल्पा ती खाली बसते आणि खाली बसून आता ते सर्व काही पुसून घेण्याचा प्रयत्न करत असते. आनंदीच्या डोळ्यात अश्रू असतात. तेव्हा मात्र इकडे आता ती इकडे शिल्पाला तिच्या समोरासमोर उभे राहून उत्तर देत असल्यामुळे शिल्पाच्या हातातली काठी ती तिच्या हनवटीवर ठेवते आणि म्हणत असते, ह्या ताईसाहेबांकडे बघून बोलायची तुझी हिंमत कशी झाली? नजर आणि त्याचबरोबर मान हे सगळं काही तिच्यासोबत बोलताना कायम खालीच पाहिजे, समजलं? हे असलं बोलणं आणि ह्या सगळ्या गोष्टी मला सहन होणारच नाही आहेत, कळलं का तुला? असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याचबरोबर आनंदी मात्र खाली मान घालूनच उभी असते आणि तेव्हा मात्र ती म्हणत असते, चल आत्ताच्या आत्ता मान खाली कर आणि हे सगळं साफ कर. तेव्हा आनंदी म्हणते, हो ताई साहेब करते ना. तेव्हा आता लगेच शिल्पाच्या डोक्यामध्ये एक वेगळाच विचार येतो. शिल्पा म्हणत असते, हे सगळं माझ्या चप्पलला सुद्धा लागलेलं आहे, कळलं का तुला? मग तुला आता माझी चप्पल सुद्धा साफ करावी लागणार आहे. तेव्हा आनंदीला मात्र फार वाईट वाटत असतं. ती म्हणत असते, खरं तर तुझी ह्या घरामध्ये राहण्याची लायकी नाहीये, येण्याची लायकी नाहीये, पण तू आता इकडे माझ्या युगंधरसोबत लग्न झालंय तुझं. आणि तुला आणखी एक गोष्ट सांगू का, तू जर ह्या घरामध्ये राहण्याची मालकीण होण्याची स्वप्न जर तू पाहत असशील ना, तर ते सगळे स्वप्न इथे तू पाहू नकोस, कारण तुझी ती लायकी नाही आहे आणि मी ते स्वप्न कधीच तुझे पूर्णसुद्धा होऊ देणार नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याच वेळेला आनंदी आता खाली वाकून सगळं काही पुसणार तेवढ्यात शिल्पा पुन्हा खुर्चीवर बसते आणि तिच्या समोरच आता इकडे ते पाय पकडत असते आणि पाय पकडून लगेचच आता इकडे तिला ते तिची चप्पल आणि ते सगळं काही पुसायला लावत असते. इथे मात्र आता तिला फार त्रास होऊ लागतो. आनंदीला धक्का बसलेला असतो. आनंदी विचार करत असते, खरं तर ह्या ताईसाहेब अशा कशा, मालक साहेब वेगळ्या पद्धतीचे आणि ह्या ताईसाहेब वेगळ्या पद्धतीच्या, काय करावं ना काय नाही ते समजतच नाही. पण आता नौकर वर्ग सुद्धा खाली मान घालूनच हे सगळं काही दृश्य पाहत असतात. पण असं होतं प्रेक्षकांनो, इथे आता शिल्पासमोर कोणी काहीही बोलू शकत नाही, ही गोष्ट मात्र तेवढी जास्त महत्त्वाची आहे. तर आता मात्र आनंदी तिची सँडल, तिची चप्पल, त्याचबरोबर तिचे पाय हे सगळं काही पुसून काढण्याचं काम करत असते. ते सुद्धा तिला कसल्याही पद्धतीचा विरोध न करता आनंदी हे सगळ्या गोष्टी आता इथे करत असते. सोबतच आता इकडे प्रेक्षकांनो, उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो आनंदीला गेस्ट रूम दिलेली असते, पण आनंदी म्हणत असते, माझी आणि मालक साहेबांची खोली कुठे? त्याच वेळेला आता इकडे शिल्पा येते. शिल्पा मात्र तिच्या हाताला धरते आणि हाताला धरून फरफटतच किचनमध्ये घेऊन जाते. आता किचनमध्ये घेऊन गेल्यानंतर ती तिला म्हणत असते, तुला काय वाटलं तुझी जागा इथे आता घराची मालकीण म्हणून होणार आहे का? तर असं अजिबातच नाही. तुला आणखी एक गोष्ट सांगू का मी? हे बघ, तुझी जागा ह्या नौकरांसारखी आहे. आजपासून तू ह्या नौकरांमध्येच राहायचं आहेस. काही जरी झालं ना तरी सुद्धा तुझी जागा कायम इथेच असणार आहे, ही गोष्ट मात्र तू कधीच विसरू नकोस. दुसऱ्या बाजूला आता युगंधरने कालचा जो प्रोमो आहे ना, तो प्रोमो त्यांनी कंटिन्यू केला आहे आणि कंटिन्यू पुढे केल्यानंतर ते म्हणत असतात की काही जरी झालं तरी आनंदी, आपल्या दोघांमध्ये नात्याचं वयाचं भान मला आहे आणि त्यानंतर मी तुला एक गोष्ट सांगतो की इकडे तुला ह्या नात्यामध्ये राहायचंय का निघून जायचंय, हा सर्वस्वी तुझा निर्णय असणार आहे आणि ह्याच गोष्टीवरती आपलं भविष्य सुद्धा इथे ठरणार आहे. असं बोलल्यानंतर आनंदी आता इथे विचारातच हरवलेली असते. आनंदी काय निर्णय घेईल कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत रहा आनंदी.